राजकारण असो वा जनतेच्या समस्या, प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा एकच चॅनल, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. भंडाऱ्यात विकास कार्य होत असताना विकास विरोधकांनी हस्तक्षेप केला, ज्यामुळे होत असलेली कामे थांबली आहेत. परंतु त्यांना हे माहीत नाही की राजकारणात तुम्ही काय केले याचा हिशोब सर्वांनाच द्यावा लागतो. भंडाऱ्याच्या विकासात अडथळा आणणाऱ्यांना धडा शिकवण्याचे आवाहन आमदार भोंडेकर यांनी केले. ते येथील मुस्लिम लायब्ररी सभागृह येथे आयोजित दिवाळी मिलन व भाऊबीज समारंभाच्या सभेतून बोलत होते. आजपर्यंत फ्री वायफाय, स्मशानघाटात निशुल्क लाकडे, नगर परिषदेचे 11 शाळा पूर्ववत सुरू करणे, त्याच शाळेत इंग्रजी माध्यमाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, उर्दू शाळा करीत 3.40 कोटीचा निधी, ई लायब्ररी, हुतात्मा स्मारक, ज्येष्ठ नागरिक योजना, महिला ग्राम संघ सारखी अनेक कामे भंडाऱ्यात करीत आहे. परंतु बाहेरून आलेल्या काही नेत्यांच्या डोळ्यात भंडाऱ्याचा विकास खुपत आहे आणि ते वाटेल त्या मार्गाने अडथळा निर्माण करायचा प्रयत्न करीत आहे. परंतु त्यांना हे माहीत नाही की राजकारणात कुणी काय केले याचा हिशोब जनतेसमोर ठेवावा लागतो. यावेळी मंचावर राज्यमंत्री आशिष जायस्वाल, पेस रुग्णालयाच्या संचालिका अश्विनीताई भोंडेकर, बीडीसीसी संचालिका आशा गायधणे, महिला तालुका प्रमुख विद्या मेहर, नलिनी काळे, महिला शहर प्रमुख आशा गिरीपुंजे, वैशाली खराबे, पूजा कुंभलकर, लक्ष्मी भागवत, शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल गायधणे, लोकसभा संपर्क प्रमुख संजय कुंभलकर, जिल्हा उपप्रमुख सुरेश धुर्वे, शहर प्रमुख राजेश चोपकर, मागासवर्गीय सेनेचे जिल्हाध्यक्ष दीपक गजभिये उपस्थित होते. तो आता विचारता की काम करावं आहे, जल पर्यटन का आहे, ही परिस्थिती आता बदलत चाललेली आहे. आपल्या तुमच्या सगळ्या साक्षीने सांगतो, भंडारा आता मजबूत व्हायचा आहे की लोकांना हेवा वाटेल, लोकांना वाटेल की निर्माणमध्ये सगळ्यात सुंदर जर तुम्ही असेल तर भंडारा आहे, असा भंडारा आपल्याला बनवायचा. आणि बाबा तुमच्यावरती यांना प्रणाम करते. तसेच विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर साहेबांनाही अभिवादन करते. शशिकांत भोयर, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, भंडारा. आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.